नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ आला आहे। मी आलो आहे साताऱ्यामध्ये जस्ट मी असं फिरत होतो आणि मला हे एक छोटंसं एक स्टॉल आहे, छोटा म्हणजे हॉटेलसारखंच आहे। फक्त इथे बसायची व्यवस्था कमी आहे, तर इथे बांगडा फ्राय मिळतो आहे आणि आंबळी फ्राय अशा बऱ्याच गोष्टी आहेत, लसूण फ्राय वगैरे। छोटंसंच असं आउटलेट आहे, पण मस्त आहे। इथे स्पेशल बांगडा फ्राय, चिकन 65, चिकन लॉलीपॉप, बॉईल अंडा, लसूण फ्राय, स्वीट कॉर्न, मसाला पापड आणि सोलकढी। हे आउटलेट असं छोटंसंच आहे, पण इथे अशा बऱ्याच अशा खूप छान छान गोष्टी मिळतात। ज्यांना नॉनव्हेज खायची खूप आवड आहे त्यांच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत। बघा, बॉईल अंडा पण मिळतं। ज्यांना फिटनेसची आवड आहे, जिमची आवड आहे, त्यांच्यासाठी बॉईल अंडा। त्यामुळे छान वाटतं, काहीतरी वेगळं आहे। इथे एक ताई आहेत मित्रांनो, हा आयटम आंबळी, हा आयटम पहिल्यांदाच बघितला मी। आंबळी फ्राय याला म्हणतात। आपला बांगडा फ्राय आलेला आहे। एकदम थंडीचं वातावरण आहे सध्या, आणि हा गरम गरम बांगडा फ्राय। लसूण फ्राय ना हा? ओके, हा लसूण फ्राय मित्रांनो, एकदम कुरकुरीत आहे। आणि हा बांगडा फ्राय, आपला बांगडा फ्राय आणि लसूण फ्राय। घरी कधी लसूण खाल्ला नाही, पण असे लसूण बाहेरचे खूप आवडतात खायला। लवली, मस्त टेस्ट, भारी, लय भारी। हा लसूण बघा ना, एकदम असा कुरकुरीचा खायला, लय भारी आहे। बांगडा फ्राय एकदम डीप फ्राय केला ना एकदम। ओके, मस्त, खूप छान आहे। हा आपला लसूण फ्राय आणि यांचं छोटंसं आउटलेट आहे। बांगडा फ्राय कसा काय, म्हणजे कसं काय ठेवला इथे? विचार करून ठेवला। अच्छा, रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान, चांगला रिस्पॉन्स आहे ना? संध्याकाळी गर्दी होत असेल? होते। वास पण एकदम झणकेदार वास आहे। बांगडा फ्रायमध्ये ना घरगुती मसाले वापरलेले आहेत आणि त्याचं आतलं जे मांस आहे एकदम असं फ्रेश आहे, एकदम फ्रेश पीस असतं ना हे? तुम्ही कुठून आणता हे बांगडा? अच्छा, खाली मिळतो, मुंबईहून येतं ना ते? मित्रांनो, मी दोन्ही गोष्टी ट्राय केलेल्या आहेत, त्यामुळे दोन्ही गोष्टी खूप भारी आहेत आणि इथे तुम्ही नक्की या। विशेष करून मला ना बांगडा तर आपण खातोच, आपण स्वतः नवी मुंबईमध्ये राहणार आहे मी, त्यामुळे आपण फिश तर खातो, पण हे ना हे फार छान आहे आणि कुठे शक्यतो मिळत नाही छोट्या स्टॉलवर। मोठ्या हॉटेल्समध्ये मिळतं लसूण फ्राय, पण आज छोट्या स्टॉलवर नाही मिळत, पण त्या ताईंनी इथे ठेवलं आहे, त्यामुळे खूप भारी वाटते खायला। टेस्टी एक नंबर, खूप भारी। तुम्ही इथे नक्की या, साताऱ्यामध्ये। आणि याचं जे लोकेशन आहे ना ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते नक्की चेक करा आणि इथे नक्की या। ओके, चला बाय। आणि सॉरी, व्हिडिओला खूप लेट झाला, 1 महिना लेट झाला आहे आणि त्याबद्दल माफी मागतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला बाय। आणि फिश खायला इथे नक्की या। नाव काय? फूड कट्टा साताऱ्यामध्ये, अजिंक्यतारा किल्ल्याच्या समोर। आणि कुठलं एरियाचं नाव काय? समर्थ मंदिरच्या जवळ आहे। ओके, चला बाय।